आज ना मला बनवायची होती पावभाजी, कारण मला खूप दिवसांपासून पावभाजी खायची खूप जास्त इच्छा झालेली. आणि मग आज म्हटलं कामावरून येता मी पावभाजीचं साहित्य वगैरे घेऊन आलेली. पण आल्या पहिले फ्रेश वगैरे झाले, चेंज केलं, त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी रिलॅक्समध्ये बसून आल्या मी कधी पण कामावरून येऊ दे 5-10 मिनिट स्वतःसाठी बसले, मस्त ब्लॅक कॉफी वगैरे पेली. त्यानंतर सगळ्या पण आणलेल्या भाज्या वगैरे कट करून मस्तपैकी धुवून वगैरे घेतल्या. मग कुकरमध्ये बटर टाकलं आणि आजची पावभाजी मी फक्त बटरमध्ये बनवते, कारण मला बटर पावभाजी खूप जास्त आवडते. तुम्हाला पण आवडते का नक्कीच मला सांगा. आणि मग इथे मी पावभाजीला शिजायला ठेवून दिलं कुकरमध्ये. कुकरच्या जास्तीत जास्त फक्त 2-3 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आपली इथे मस्तपैकी भाजी वगैरे शिजून झालेली असते. त्यानंतर मी किचन साफ करायला घेतला. मला माहीत होतं भाजीला फोडणी देताना पुन्हा किचन माझा खराब होणार आहे, तरी पण मी इथे किचन क्लीन केला, कारण किचन क्लीन असेल ना तर स्वयंपाक करायला पण अजून मजा येते. मग त्यानंतर पुन्हा मी कढईमध्ये बटर टाकलं, कापलेला कांदा, टमॅटो, शिमला मिर्च हे सगळं टाकून घेतलं आणि मस्त त्याला फ्राय होऊन दिलं. त्यानंतर मसाला वगैरे टाकायचा आणि माझ्याकडनं आज लाल तिखट थोडी जास्तच पडलेली पावभाजीमध्ये. एवढी काही स्पायसी पावभाजी झालेली ना, खूप स्पायसी, म्हटलं असू देत. त्यानंतर इथे पाव वगैरे गरम करून घेतले आणि अशा प्रकारे माझी पावभाजी इथे तयार आहे. सो बाय गाईज, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, बाय.